तर चला आज माझ्या पद्धतीने मटण बनवूयात. तर हे बघा 1.25 किलो मटण आहे. तर आजच्या मटणामध्ये आपण बटाट नाही टाकणार आहे. तर हे बघा आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा मस्त स्वच्छ धुवून घेऊया. जास्त नाही याला धुवत बसायचं कारण याची चव मग निघून जाते. म्हणून एका पाण्यातून मी धुवून घेते. हे बघा मस्तपैकी हे धुवून आपल्याला कुकरला लावायचं आहे. हे बघा कुकर घेतलं, कुकरमध्ये टाकलं मटण आणि याच्यात आपण हळद आणि थोडं तेल टाकूया आणि मस्त असं कालवून घेऊन याला ना 4 ते 5 शिट्या घेऊ कारण मटण आहे, मटण शिजायला टाईम लागते. हे बघा हळद लावली, हळद टाकली आणि थोडंसं आपण वरून तेल टाकूया. तेल टाकून मस्त असं मिक्स करून घेऊ. तर हे बघा याच्यात हळद आणि तेल टाकलं त्याला आपण मस्त असं मिक्स करून घेऊ. छान असं एकजीव करून घेऊ. मिक्स करून घेतलं आणि याला ना आपण 4 ते 5 शिट्ट्यामध्ये शिजून घेऊ. तर हे बघा पोपीस आणि बघा एकीकडे आहे पोपीस आणि कलेजा. तर हे सुद्धा आपल्याला सुकं बनवायचं आहे. तर ह्याला पण मी धुवून घेते. स्वच्छ असं धुवून घेतलं. हे वेगळं बनवते कारण मटणामध्ये टाकलं ना तर तो पोपीसच मिळेल, कलेजी भेटणार नाही. म्हणून हे वेगळं सुकं बनवते. बघा हे स्वच्छ असं मस्त धुवून घेतलं. याला ना आपण मसाले लावूया. तर माझा किचन छोटा आहे गाईज म्हणून थोडं पसारा आहे. मस्तपैकी असं स्वच्छ असं धुवून घेतलंय पोपीसनी कलेजा. आता आपण ह्याला आलं लसणाची पेस्ट लावूया. लावणार नाही तर फक्त आपण याला काय मी दही वगैरे काय लावणार नाही, ठेवून देऊ. तर हे बघा आलं लसणाची पेस्ट आणि मसाले लावणार आहे. आलं लसणाची पेस्ट मी बनवून ठेवते. हे बघा तर थोडीशी याला मी आलं लसणाची पेस्ट घेतली, थोडीशीच घेतली कारण तिखट नको आहे जास्त, आलं तिखट असतं. नंतर हळद टाकली. एक धना जिरा पावडरी टाकते आणि आपला हे बघा आपला आगरी मसाला टाकते. जास्त नाही टाकत, 1 चमचा टाकते कारण तिखट असतं ना, मग तिखट जास्त आम्हाला चालत नाही. तर हे आपण ना मस्त असं मिक्स करून घेऊ. हे आपल्याला सुकं बनवायचं आहे. कालजी आणि पेटा आहे बघा, कालजी आहे ह्याच्यात. हे बघा बकऱ्याची कालजी आहे. तर हे ना मस्त आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून ना आपण हे बाजूला ठेवू.
संडे म्हटल्यावर भरपूर काम असतं. एकच आयटम आमच्याकडे होत नाही, भरपूर असते. आता 3 आयटम होणार. मटण होणार, कालजी आणि पपीस सुक्क होणार आणि थोडं चिकन बटर ते होणार आहे. तर एवढे 3 आयटम होणार आहेत. तर हे बघा, सतीश भाऊंकडनं हे कोंबडी वड्याचं पीठ आणलेलं आहे, रटाटे बंधू. तर त्यांचे आज मी वडे करून बघणार आहेत कशी लागतात ते. तर आज हे मी थोडेसे वडे करणार आहे. तर त्याच्यासाठी मी ना हे थोडं ना कोमट पाणी घेतलं. तर हे आपण ना आता पीठ मळून ठेवूया. मी कधी बनवले नव्हते हे कोंबडी वडे, फर्स्ट टाईम बनवते. बघूया म्हटलं कशाला. आम्ही एक काय असं चिकन मटन वगैरे बनवलं तर असे हे वडे वगैरे बनवत नाही, आमच्या भाकऱ्या असतात. आज म्हटलं चला त्या भाऊंकडनं मी पीठ घेऊन आलेली आहे. तर म्हटलं बघूया चला आज आपण कोंबडी वडे बनवूया. तर हे बघा, कोमट पाणी घेतल्याने मी ना आता हे पीठ मळून, थोडंसंच पीठ, अर्धं पीठ मी घेतलं आहे त्यातलं, कारण घरातले खातील कोण न खातील त्यासाठी मी थोडंसंच पीठ घेतलं. कसे लागतात वगैरे, कारण कधी खाल्ले नव्हते, कधी बनवले नव्हते. तर फर्स्ट टाईम हे बनवते आहे मी. तर म्हटलं बघूया कसे लागतात ते कोंबडी वडे. तर आज मी बनवते. तर हे बघा, आपलं पीठ असं मळून झाले. तर हे आपण बाजूला ठेवून देऊया. हे बघा, ही आपली चिकनची तयारी. याला मी दही लावलं आहे आणि हा मसाला लावते, आगरी मसाला थोडासाच लावते. थोडी धना जिरा पावडर, आणि हळद, आणि थोडासा गरम मसाला आहे बघा. आपल्याला अख्खे गरम मसाले नाही वापरायच्यात, म्हणून मी हा पावडर गरम मसाला वापरला. तर हे आपल्याला आता बाजूला ठेवायचं आहे मिक्स करून. हे बनवायचं आपल्याला बटर चिकन. हे मस्त असं मिक्स करून ठेवू. चिकन शिजायला टाईम नाही लागणार. आपलं तिथे मटण शिजलंय, त्याला बऱ्याच शिट्या झाल्यात. मस्त शिजलं, शिट्या खूप झाल्या आणि मस्त शिजलं. कसलं आवाज हां तो बघ, टुक टुक. हे बघा, तर ह्याला ना आपण एका भांड्यात काढून ठेवू. भांडं देते मला, हे दे. कांदे घे ना काढून. पाणी टाकलेस तरी पण होते जराच. तुला एवढे बस हां बस झाले. 2 यायला पाहिजेत मला ते. अजून घे 2-3 घे. 2 यायचेच. तर हे बघा, आपण चिकन ना ह्याच्यात असं ठेवून देऊ. हे मी लास्टला करणार आहे. पहिला मटण करून घेते आणि पोपनीस आणि कलेजी ते पहिला करून घेते. तर ह्याला आपण साईडला ठेवून देऊ. आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करायची आहे. टोमॅटो पण देते तुला. तर हे बघा, आपल्याला पहिला सुक्कं करून घेऊया कालजी आणि पोपनीस. तर त्याच्यासाठी आपण तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकायचं, कारण का ते तेलावर शिजवायचं आहे, पाणी नाही आपल्याला टाकायचं आहे. तर हे बघा, तेल गरम. मी याला अख्खे मसाले काही वापरत नाही ना, तेजपत्ता नाही, काळी मिरी वगैरे काही नाही. मी हा माझा पावडर गरम मसाला वापरणार आहे. हे निघलं. तर हे बघा, तर आपण ह्याच्यात ना कांदा टाकूया. मी हा कांदा त्याच्यासाठी लांबडा घेतला आहे बघा.
याला आपण असा सुट्टा सुट्टा करून टाकूया. तर हा एवढा कांदा घेतला आहे मी. याला ना असा मस्त आपण मऊ करून घेऊया. थोडीशी आलं लसणाची पेस्ट लावूया, टाकूया. कारण त्याच्यात मी लावलेली आहे आलं लसणाची पेस्ट, त्यामुळे जास्त पेस्ट टाकत नाही, थोडीशीच टाकली. तर हे कांदा ना मस्त असं मऊ करून घेऊया. हे तर ऑलरेडी आपण ह्याला मसाले लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे ह्याच्यात मसाले टाकायची काहीच गरज नाही. त्याला आपण कांदा खोबऱ्याचं वाटण वाटणार आहोत. हे बघा, वाटण रेडी आहे. सुका खोबरा कांदा भाजलेला. त्यातला अर्धा ह्याला लावणार आहे, अर्धा मटणाच्या रस्स्याला. मस्त असा देऊया आपण मऊ कांदा करून. तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपल्या घरगुतीच रेसिपी दाखवते, ज्या घरात बनतात ना त्याच रेसिपीज मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असं कांदा आपल्याला ना मऊ करून घ्यायचा. हां टाक. तर चला, हे आपलं कांदा शिजेपर्यंत ना आपण दुसरी काहीतरी तयारी करून घेऊया. तर हे बघा, आपला कांदा शिजलेला आहे. तर हे वाटण आहे ना, ते आपण ह्याच्यात वाटण टाकूया. सगळं नाही मी घेते, अर्धं घेते, अर्धं हे मटणाला ठेवते रश्शाला. तर हे वाटण पण आपण परतून घेऊया. मी फक्त वाटणच परतून घेते, याच्यात मी मसाले टाकणार नाही, कारण मसाले ह्याला लावलेले आहेत. तर मग डबल होणार आणि मग खूप तिखट होणार, आणि तिखट तेवढं आमच्याकडे कोण खात नाही. वाटण असं ना मस्त आपण परतून घेतले. तर आता हे ना आपण मिश्रण याच्यात टाकू. मस्तपैकी आजची मेजवानी आहे, संडे स्पेशल. तर गाईज, ही रेसिपी ना तुम्हाला आज नाही दिसणार, उद्या दिसेल. उद्या येईल ही रेसिपी, कारण आता ऑलरेडी उशीर झालेला आहे. 12 वाजून गेलेले आहेत आणि माझा टाईम आहे 12 ते 12:30पर्यंत मी रेसिपीज टाकते. त्यामुळे मी रेसिपी आज नाही टाकणार आहे, उद्या येईल. तर रेसिपी तुम्ही उद्या नक्की जरूर बघा. हे बघा, आता हे ना आपल्याला मस्त असं ना वरती मी पाणी ठेवते आणि त्याच्यात आपल्याला शिजून घ्यायचं. काळजी शिजेल लगेच, पण कोपीस जरा शिजायला टाईम लागेल. तर ह्याच्यात आपल्याला वरती आता गॅस कमी करते. गॅस कमी केला आहे आणि आपल्याला ना ताटावरती ना पाणी ठेवायचं. तर हे बघा, हेच मी टोप धुवून तेच पाणी ह्याच्यात ठेवणार आहे. तर हे बघा, पाणी ठेवले. तर मस्तपैकी वाफेवर आपलं शिजणार आहे. तर चला, आता हे आपण एकीकडे ठेवूया एका गॅसवर आणि मटणाची तयारी करायला घेऊया. मटण मी कुकरला 5-6 शिट्ट्या घेतल्यात. तर ह्याला काय फक्त वाटण टाकायचं, बटाट टाकणार नाही आज. नुसतं रस्सा करणार आहे मटणाचा. आज मी बटाट यूज नाही करणार आहे. हे बघा, मस्त असं मटण शिजले. तर हे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया. तर चला, कढई मी ठेवलेली आहे. तर ह्याच्यातनं आपण तेल टाकूया. तुम्हाला माझ्या किचनवर भरपूर पसारा दिसत असेल, कारण किचन आहे छोटा, त्यामुळे पसारा भरपूर आहे. एवढा त्याच्यातनं आपण हा कांदा टाकू.
गॅसकडे कोथिंबीर कलेजी शिजते. गॅस माझा 3 याचा आहे, तर तिन्हीकडे मी 3 आयटम ठेवू शकते. पण ते हे झालं ना की एकीकडे चिकन पण ठेवते, म्हणजे तिन्ही माझे आयटम लवकर होतील. तर हे पहिला मटणाचं घेते करून, मग एकीकडे परत चिकन ठेवते. चिकन तोपर्यंत माझं चांगलं मुरून जाईल. कारण कसं आम्हाला मटण आणल्यावर मुलगी काय मटण खात नाही, तिच्यासाठी चिकन बनवावं लागतं वेगळं, म्हणून ते वेगळं चिकन बनवतं, बटर चिकन. बघा कांदा आपल्याला मस्त असं ना मऊ शिजवून घ्यायचं. त्याच्यात आपण ही आलं लसणाची पेस्ट टाकूया. तर ह्याच्यात मी हळद आणि तेल टाकून कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे मटण. आणि ह्याच्यात मी आता हळद न टाकणार आहे, फक्त मसाला टाकणार. जास्त पण हळदीचा वापर केला ना तर कडवट होऊ शकते आपलं रेसिपी, त्यामुळे आता मी ह्याच्यात हळद नाही टाकणार आहे, डायरेक्ट मसालाच टाकणार आहे. हे बघा आपला कांदा मस्तपैकी मऊ झालाय. बघा आपला कांदा मस्त शिजला. आता आपण त्याच्यात मसाले टाकूया. तर हा आपला आगरी मसाला, आणि हा वाटण, थोडंसंच वाटण आहे बघा. कांदा खोबरा भाजून कोथिंबीर आपल्याला आता वाटण टाकलं त्याच्यात. आता ह्याला काय आपल्याला वरती पाणी वगैरे ठेवायची गरज नाही, कारण का आपलं कुकरला मटण शिजलेलं आहे. तर हे बघा मसाला आणि वाटण आपण मस्त मिक्स करून घेतला. आता ना ह्याच्यात आपलं शिजलेलं मटण आहे ना ते टाकतो. तर आपल्याला ना ह्याच्यात गरम पाणी टाकायचं. जर थंड पाणी टाकलं ना तर ते मटण परत आकसलं जाईल. शिजलेलं आहे मटण ते सुद्धा आपल्याला चांगलं नाही लागणार. पण आता हे मी आता हे बघा झालं. आता एकीकडे ना आपलं कुकरमध्ये पाणी टाकले ते गरम करून घ्यायचं. तो पाणी ह्याच्यात टाकायचं आपल्याला. हे बघा थोडासा गरम मसाला टाकते. तर आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकलं.
आता हे आपलं पाणी गरम झाले, हे त्याच्यात आपण पाणी टाकूया. बघा हे गरम पाणी आपण ह्याच्यात आता टाकू. आता एवढा रस्सा का ठेवलाय, थोडा आटेल तो, कारण भातावर रस्सा लागतो आम्हाला, ते सुकं सुकं कोण खात नाही म्हणून एवढा रस्सा मी केला. एवढा होणार नाही, तो आटून जाईल. आणि बघा ही उकडलेली 2 अंडी आहेत, ह्याच्यात आपण टाकणार आहोत, कारण बटाटा नाही आहे याच्यामध्ये म्हणून अंडी टाकते. तर आपला पपीस बघा कसा फुगलाय, कसा फुगलाय बघा पपीस. पण ह्याला काही पाणी नव्हतं टाकलेलं आहे बघा, असं मस्त किती मोठा मोठा झाला आहे बघा. काय तो पपीस आहे बघा, किती मोठा मोठा झाला, फुगला तो. वरतीच पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला सुखाच बनवायचं आहे. अजून शिजलाय नाही, शिजायला लागेल. मोठा किती झाला पपीस बघा. हा मी वेगळा का केला, कारण आपल्याला खायला भेटेल ना, त्या ह्याच्यामध्ये मटणामध्ये असं नुसतं पप्पीसच आलं असतात, मग ते चांगले नाही वाटत खायला. त्याच्यात मटण कुठे शोधत बसणार. पण हा बघा असा फुगला जातो. तर हे बघा आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं. मीठ नाही टाकलं. मस्त असं आपण मीठ टाकलं. मीठ टाकून थोडं त्याला मिक्स करूया आणि परत पाणी ठेवूया वरती, कारण का आपल्याला पपीस शिजायला खूप टाईम लागतो. हा कुकरला मी लावलेला नाही, कुकरला 5-6 शिट्टीत झाला असता, पण मी नाही लावला कुकरला. कुकरला कसं पाणी सुटलं असतं, सुका कसा एवढं पाणी न्यायला सुटत. तर याच्यावर आपण परत झाकण देऊया. तर परत थोडासा शिजू दे. हे बघा पण आपलं मटण शिजलेलं आहे. हे बघा एकीकडे बटर चिकनची तयारी. तर आपल्याला त्याच्यात बटर टाकायचं आहे. बटर चिकन आहे ना, म्हणून याच्यात आपल्याला बटर टाकायचं आहे. हे टाकलं बटर. थोडंसं तेल सुद्धा टाकू आपण. हे बघा बटर झालं मेल्ट. आता याच्या ही प्युरी टाकू, टोमॅटो आणि कांद्याची. हे बघा ही आपल्याला प्युरी टाकायची, कांदा आणि टोमॅटो. तर ही याला चांगली शिजवून घेऊया. ह्याच्यातच थोडी आलं लसणाची पेस्ट टाकते. बघा 3 आयटम मी ठेवलेले आहेत. तर इथे आपली चिकनची तयारी आहे. बटर चिकन
इथे मटण झाले आणि इथे पोपीस आणि कालेजी सुकं होते. ते अजून शिजलं नाही, ते शिजते. तोपर्यंत हे आपलं कांदा आणि टॅमॅटोची प्युरी मस्त अशी शिजवून घेऊया. आपण ह्याला मसाले लावून ठेवलेले आहेत. बघा, ते शिजलं ना की मसाले आपल्याला त्याच्यात टाकायचे. शिटीला भूक लागली. शिटीला भूक लागली. ती बघ किचन मध्ये कशी येते. वासावर आली, वासावर. गाईज माझ्या शिटीला ना भूक लागली आहे. तिचा एकचा टाइम आहे जेवायचं. मग ती किचन मध्ये सारखी येते. आणि तिला सुद्धा काळजी ना खूप आवडते. तर बघा आपलं असं मस्त शिजून घेऊया. तर गाईज ही बघा आपली मस्त प्युरी ना शिजलेली आहे. कांदा टॅमॅटोची प्युरी ना शिजली. आता ह्याच्यात ना आपण चिकन टाकूया. हे बघा मॅरिनेट करायला ठेवलेलं हे चिकन आता हे आपण ह्याच्यात टाकूया. मस्त असं मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यात ना आपल्याला बटाट टाकायचं. एकच बटाट घेतला आणि त्याचे हे असे एवढे तुकडे केले. मस्त असं आपण हे मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यात ना थोडंसं पाणी टाकू. चिकन आणि बटाट संगाती शिजेल. तर आता आपण काय करूया, पाणी टाकलं ना. आता हे तिकडे आपलं कालजी पेटा शिजलेलं आहे. तर तेच गरम पाणी आपण, पण ते पाणी का आपल्याला टाकायचं नाही, कशात फेकून द्यायचं. पण हेच गरम पाणी मी ह्याच्यावर ठेवते वाफेवर. आपलं चिकन शिजलं जाईल. तरी बघा हे चिकन ना तिकडे आपण ठेवू. आणि हे कालजी पेटा ना, हे बघा कालजी पेटा मस्त असं शिजलेलं आहे. तरी अजून थोडं आपल्याला शिजवायचं आहे. मग हा ना चिकनचं ना आपण गॅसवर हे टोपणं इथे ठेवू. म्हणजे आपलं चिकन सुद्धा शिजेल. आणि ते कालजी पेटा नाही, सॉरी पपीस तो पण शिजेल. मटण तर शिजलं. आणि आमचं इथे एकीकडे स्वीटीचं शिजते. तर हे बघा हे आपलं मस्त असं सुकं झाले. आणि आपला पेटा पण हे बघा मऊसर असा शिजलेला आहे. बघा हे बघा मस्त असा बघा तुटतोय. म्हणजे आपला पेटा पपया शिजलाय. बघा पपीस शिजला. बाबा सोनू, ए सोनू हिला बघिये, ये बघे कशी बसली आहे बघ. हे बघा आपले पोपीसच फुगलेत, नुसते पोपीसच जास्त दिसतात. ह्याच्यात तुम्हाला काळजी कुठे दिसते. ही बघा ही आहे काळजी. हे बघा तर आपले पोपीसच जास्त हे झालेले शिजलेत. ते मी बारीक तुकडे केले, जसे तिथून कापून आणलेले ना तसेच मी शिजायला टाकले. हे बघा पण हे पोपीस आपला शिजलेला आहे. बघा मस्त असं शिजून गेलं.
मीठ टाकला का मी मीठ टाकल्या मस्त आले. सुकच छान लागते गाईचे. गाईस तुम्हाला बनवायचं असेल ना ते सुकच बनवायचं, मस्त लागते. तांदळाच्या भाकरीवर खावा, चपातीवर खावा, खूप छान लागते. तर माझ्या काही तांदळाच्या भाकऱ्या आज नाही आहेत. आज नाही म्हणजे संध्याकाळी मी बनवीन, आता नाही सकाळी. आता सकाळीच भात. तर हे बघा हे आपलं मस्त असं शिजलेलं आहे सुकं. बघा जरा सुद्धा याच्यात पाणी नाही आणि पाणी मी जरा सुद्धा याच्यात टाकलं नाही. मी हे वाफेवर शिजवलं. चला हे पण आपलं आता शिजलेलं आहे. तर ह्याला आपण मस्त गार्निश करूया. वरती कोथिंबीर. तर हे बघा आपलं आता पोपीस आणि कालजी शिजलेली आहे. तर हे बघा तर आपण मस्त अशी हे बघा कोथिंबीर टाकूया. आणि हे बघा इथे हा मटण. तर मटणावर बघा कशी तरी सुटली आहे. हे बघा तर मटणावर सुद्धा आपण ही अशी कोथिंबीर टाकली. हे मटण झाले आणि इथेही सुका. तर बघा किती मस्त आजची आहे की नाही छान रेसिपी. मस्त आजची रेसिपी अशी मस्त छान झालेली आहे बघा. तर हे बघा तर ही कोंबडी वड्याची तयारी. तर पहिले मी उंडे बनवून घेते. बघूया कशी लागतात कोंबडी वडे. फर्स्ट टाइम ट्राय खायची. कधी खाल्ले नव्हते. आमच्यात बनवतात ते भोकाचे वडे असे काय कार्य असलं की बनवतात. पण ही कोंबडी वडे मालवणी स्टाईल वाटते. ही मालवणी लोक जास्त बनवतात. म्हणून आज मी फर्स्ट टाइम बनवले कोंबडी वडे. हे पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे रटाटे बंधू यांच्याकडून, सतीश भाऊ. आता बघू टेस्ट कशी लागते ती खायला. तर हे बघा मी अशी गोळे करून घेते याचे. मंडळी बरोबर आहेत ना गोळे का मोठे आहेत माहिती नाही मला. बघू आता. आता एकीकडे तेल ठेवते मी तापत. हे बघा असे वडे बनवते. एकीकडे तेल बघा इथे तापत ठेवलेलं आहे. हे बघा मस्त आपले वडे तळले जात आहेत. बघा मस्त असे खरपूस. आता आपण भाजून घेऊ. चला हे बघा आपलं बटर चिकन शिजलेलं आहे. तरी वरून अजून बटर टाकायचं आहे. हे बघा पडतोय की नाही. पडला बघा. तर आपल्याला हे वरून बटर टाकलेलं आहे. तर हे आहे बटर चिकन. हे बघा आज संडे स्पेशल डिश काय काय आहे. हे मटणाचं रस्सा आहे. हा सुका पोपीस आणि कलेजी ते बनवलेली आहे. आणि राईस लिंबू. आणि हा बटर चिकन. आणि हे आहे कोंबडी वडे. मालवणी पद्धतीचे आज कोंबडी वडे बनवलेत. आणि कांदा आपला. तरी बघा आजची डिश काय मस्त संडे स्पेशल फुल भरून डिश आहे. बघा हॉटेलमध्ये मिळते कशी फुल भरून डिश तशी नाही. हॉटेलमध्ये कमी जास्त असते. आपली ही कमी थोडी छोटीशी डिश. बघा तर या मंडळी जेवायला. मस्तपैकी गरम गरम जेवण जेवायला या.